हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर फ्रेंड्स, आज आम्ही आलेलो आहोत महादेव मंदिराचं दर्शन घ्यायला। हॅलो एव्हरीबॉडी। तर आज आपण ब्लॉग चालू करतो आहोत एक मस्त जंगल ट्रेकने, छोटीशी जंगल ट्रेकने। आणि ही छोटीशी जंगल ट्रेक करत करत आपण जाणार आहोत एक युनिक आणि हिडन अशा महादेव मंदिरात। पांडवकालीन हे महादेव मंदिर आहे, वडगाव घेनन ह्या गावाजवळ, म्हणजे आळंदी वडगाव रस्त्यावरतीच आहे। तर चला बघू कशी आहे छोटीशी जंगल ट्रेक, कसं आहे हे मंदिर आणि काय विशेष बघायला भेटतं। आणि जाण्याचा रस्ता तुम्ही बघा की खूप छान आहे, दोघं साईडने ग्रीनरी आहे खूप छान, आणि मधून रस्ता जातोय, खूप भारी वाटतंय। आणि मध्ये मध्ये आम्हाला मोरांचे आवाज पण येत आहेत, तर एक्सपेक्ट करतोय आम्ही की एक दोन मोर बघायला भेटतील, कारण कंटिन्यू आवाज येतोय मोरांचा। तर आळंदी वडगाव रस्त्यावरतीच तुम्हाला हा बोर्ड दिसेल आणि तिथनं आपल्याला जायचं आहे आतमध्ये जवळपास 2 किलोमीटर। तर बघूया किती जाते गाडी आतमध्ये। तर ॲक्च्युली आज आपण आहोत आपल्या 2 व्हीलरवरती, आज 4 व्हीलर नाही आहे सोबत। आणि हा रस्ता आहे थोडासा कच्चा आणि थोडे थोडे पॅचेस पण आहेत। हो, मोरांचाही आवाज येतोय खूप। ओ माय गॉड, व्हीलर किंवा 4 व्हीलरने तुम्ही येऊ शकता। आम्ही थोडा वेळ गाडी चालवली आणि आता डिसाईड केलं की थोडं पायी जाऊ, कारण रस्ता खूपच खराब आहे, पण बऱ्यापैकी आहे रस्ता, एकदम खराब नाही आहे, थोडे पॅचेस आहेत। छान छान बाबडीचे झाडं आणि यांना बघा फुलं येतात मस्त। आता लक्ष दिला तर तुम्हाला मोराचा आवाज ऐकायला येईल, पण खूप छान मोरांचा आवाज येतोय। तर तुम्हाला माहिती आहे की ह्या श्रावणात आम्ही नवीन नवीन महादेव मंदिर एक्सप्लोअर करत आहोत। एक ब्लॉग ऑलरेडी आलेला आहे वाघेश्वर मंदिर चारोलीचं, आणि आता हे दुसरं महादेव मंदिर जे आम्ही आज एक्सप्लोअर करणार आहोत। खरं तर हे खूप लोकांना माहिती नाही आहे, खूप जुनं मंदिर आहे, बट खूप माहितीतलं नाही आहे। लांबच लांब मस्त डोंगर आणि जंगल आहे इथं। हा आहे वडगाव घेननचा हा परिसर, आणि समोर सगळं जंगल। मोर इथंच आहे। मस्त ट्रेक आहे, खूप घनदाट नाही आहे जंगल, बट ट्रेल खूप छान आहे, पण ग्रीनरी आहे बऱ्यापैकी इथं। तसं हे मंदिर कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे फार क्राऊड तुम्हाला रस्त्याने नाही दिसणं जाता येता। तर आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ। खूप छान असा रस्ता क्रॉस केल्यानंतर आपण पोहोचलो आहोत श्री क्षेत्र महादेव मंदिर बेली याच्या प्रवेशद्वाराजवळ। आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर हे प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वाराच्या इथून आतमध्ये एंट्री केल्यावर खूप छान स्टेप्स आहेत, आणि स्टेप्समधून मग आपल्याला मस्त वॉक करत जायचं आहे। दोघं साईडला ग्रीनरी आहे। तर स्टेपवरनं चालत चालत आम्ही दोघे जण खाली आलो आहोत। समोर तुम्ही बघू शकतायत मंदिराचा कळस आपल्याला दिसतोय।
तर इथून आपण खाली आलो आहोत आणि स्टेप्स खाली आल्याच्या नंतर ह्या बाजूला आहे महादेवांचं मंदिर. तर चला घेऊया दर्शन. तर हा आहे मंदिर परिसर. महादेवांची नंदी, खूप छान नंदी आहे तिथे. आणि हे आहे महादेवांचं मंदिर. खूप छान आहे, छोटंसं आहे पण खूप छान आहे, खूप प्रसन्न वाटतंय. इथं समोर लाल दगडांचा ओम तयार केलाय. इथं खूप छान असं छोटंसं तलाव आहे, खूप सुंदर वाटतंय. आणि तलावाकडे जाण्यासाठीचा हा मार्ग तोही खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे. हे बघा तलाव, किती शांतता आहे इथं. खूप छान शांतता आहे, कारण गर्दी कमी आहे. खूप कमी लोकांना माहीत असल्यामुळे खूप कमी लोक इथं येत आहेत दर्शनाला. श्रावण सुरू आहे, तुम्हाला पण कोणत्या तरी महादेवाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही देखील ह्या मंदिराला नक्की येऊन व्हिजिट करा आणि दर्शन घ्या. ॲक्च्युली इथे ना एक वॉटरफॉल आहे, त्या वॉटरफॉलमधून पाणी ह्या तलावात येतं. हे बघा तलाव सुंदर आहे. आणि जे तलाव भरल्याच्या नंतर एक्स्ट्राचं पाणी आहे ते इथून असं वाहून पुढे जातं. तर मस्त दर्शन झालेलं आहे महादेवांचं. खूप छान असं मंदिर आणि खूप छान ट्रेक पण, छोटीशी आणि मस्त ट्रेक जंगलच्या मधोमध. पाऊस नव्हता नाहीतर अजून जास्त मजा आली असती. तरी चांगली ट्रेक झालेली आहे मस्तपैकी. सो रविवार सफल झालेला आहे आमचा आणि सोमवार पण, कारण दर्शन आजच झालं आहे महादेवांचं. तर हा होता आमचा आजचा ब्लॉग. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये सुद्धा व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या मंदिराची माहिती मिळेल. आणि तुम्ही सर्वजण इथं दर्शनाला या. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नक्की सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा, कारण असे नवनवीन हिडन आणि डिफरंट प्लेसेस फक्त आपल्या ब्लॉगवरती बघायला भेटतील, आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. तर चला भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. ठीक आहे, बाय बाय.